सकाळी सकाळी ही कारल्याची भाजी बघून माझ्या तरी तोंडाला पाणी आलं, कारण आमच्या घरामध्ये मला कारल्याची भाजी खूप जास्त आवडते। आणि इथे एक साईडने मी वेट लॉस ड्रिंक जी आहे ना ती सुद्धा चालू केली। आता रोजच नवऱ्याचं हे ऐकायला भेटते की मॅडम वेट खूप वाढले, काहीतरी करा त्यासाठी प्रयत्न। म्हणून म्हटलं चला आता वेट लॉस जर्नीला स्टार्ट करूया। आणि तुम्हालाही माझ्यासोबत वेट लॉस करायचं असेल ना तर नक्की सांगा कमेंटमध्ये, आपण सोबतच वेट लॉस करूया। कारण मी खूप वेळा या अगोदर वजन कमी केलेलं आहे आणि वजन कमी करण्यासाठी काय काय करावं लागतं हे देखील मला आता बऱ्यापैकी अनुभव आलेला आहे। त्यामुळे थोडंसं खाऊन पिऊन घेते, मध्यंतरी थोडासा गॅप घेते आणि पुन्हा एकदा वेट लॉस जर्नीला स्टार्ट करते। चला आता ही एक माझ्याकडे सॉसची बॉटल पडलेली होती, तर मला ती फेकायची अजिबात इच्छा झाली नाही, कारण काचेची एवढी सुंदर छोटीशी बॉटल, त्यामध्ये म्हटलं छान असं मनी प्लांट लावून द्यावा, कारण खूप छान वाटतं। आणि घरामध्ये मी बऱ्याच ठिकाणी मनी प्लांटचे हे अशा पद्धतीने बॉटलमध्ये वगैरे खूप सुंदर सुंदर कटिंग्स लावून दिलेले आहेत आणि मग त्या बघायला आणि त्या जेव्हा ग्रो होतात ना तर ते बघायला मला खूप आवडतं। तर आता मनी प्लांटच्या पानांवरती खूप जास्त धूळ होती, म्हटलं चला याला स्वच्छ करून घ्यावं। आणि त्यानंतर एवढे हिरवेगार ते दिसू लागले। बॉटलमध्ये थोडंसं पाणी भरून घेतलं आणि हे जर पाणी आपण फिल्टरचं किंवा आरोचं जर टाकलं ना तर मग हे मनी प्लांट ग्रो व्हायला थोडंसं म्हणजे त्याला हेल्प होते आणि खूप छान पद्धतीने ग्रो होते। आणि माझा हा गॅसच्या ओट्याचा कोपरा रिकामा वाटत होता, म्हटलं चला इथे चला लावून द्यावं आणि छान असं बॉटल तिथे ठेवून दिली। आणि तेवढ्याच याने माझा जो गॅसचा ओटा आहे ना त्याला खूप वेगळा लुक आलेला आहे। त्यानंतर छान अशी देवपूजा करून घेतली आणि घरातील आज सगळी कामं पटकन आवरली। चला आता सगळं झालेलं आहे, बाय।